सो फायनली डे 1 आमच्या ट्रिपचं आणि आम्ही निघालोय. यात्रेला जाण्याआधी हे कार्ड मॅन्डेटरी असतं, RFID कार्ड. प्रत्येक ठिकाणी उशीर होण्यासाठी कारणीभूत असलेली लोक. निराली जय करा शेरावाली दा, बोल साचे दरबार की जय. टायर पंक्चर झाली ना, आता तिथे जायचंय खाली. हे हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल मिस्टर अँड मिसेस लंकेश्वर. तर कसे आहात सगळे? होप तुम्ही मस्त आणि स्वस्त असाल. आम्ही पण एकदम मस्तच आहे. तुम्ही आमचा फर्स्ट म्हणजे रिसेंटचा जो ब्लॉग होता तो आय होप सो तुम्ही बघितला असेल की आम्ही एका ट्रिपवर गेलोय, आय मीन आलोय. तर त्या डेस्टिनेशनवर पोचायला खूप सारे प्रॉब्लेम्स आले आम्हाला. तर आता डे 1 आहे आमच्या ट्रिपचं. तर आता आम्ही ॲक्च्युली ना आमची ही डे 1ची जर्नी स्टार्ट करणार होतो रात्री आय थिंक सो 2:30 ते 3 वाजता. पण आम्ही एवढे थकलेलो होतो ना की डोळेच नाही उघडले. तर आता आम्ही उठलोय 7 वाजता. 7 नाही, किती वाजलेत सचिन? सचिन झोपून गेले परत. तर आता वाजलेत 8. तर आम्ही आवरून आता निघू घरातून आणि चला बघूयात कुठे आलोय आम्ही. लवकरच सांगू, व्लॉगमध्ये सांगू. तर हा व्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि आम्ही जसे जसे मुवमेंट्स कॅप्चर करू तुमच्यापर्यंत पण पोचवू. जर कुठे देवीचे दर्शन असतील तरी तुम्ही घ्या. जर आम्ही फिरायला जात असू तरी तुम्ही ते मुवमेंटसुद्धा तुम्हीसुद्धा एन्जॉय करा. तर स्टे कनेक्टेड. हा ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि चला बघूयात पुढे कुठे चाललोय आम्ही. काय आहे ते काय? ते कुठे लावायचं? कुठे लावायचं असतं? नोजवर. इथे मी लावणार. आणि फायनली आम्ही आवरायला घेतलं. साई, सियाचं आणि माझं. सचिनचं पण झालंच होतं ऑलमोस्ट आवरून. आणि हे आमच्या रूममधून व्ह्यू दिसत होतं. तर तुम्ही सांगू शकता का की कुठे आलो आहोत आम्ही आणि ही कोणती प्लेस आहे? चला गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो फायनली डे 1 आमच्या ट्रिपचं आणि आम्ही निघालोय. सो लोकेशन अजून तुम्हाला माहिती नाही आहे, तर रिव्हील करायचं का लोकेशन? तर जसं तुम्ही बघू शकता इथे सगळं पूजेचं सामान भेटतं आहे. तर येस ऑफकोर्स आम्ही आधी देवदर्शनाला आलो आहे. वैष्णोदेवी कटरा जे जम्मूमध्ये आहे तिथे आलो आहे आम्ही देवीच्या दर्शनाला. तर चला बघूयात पुढे काय प्रोसेस आहे ह्याची. तर सगळ्यात आधी जर तुम्हाला दर्शन घ्यायचे असतील देवीचे तर कटरा मार्केट आहे तिथे इथे एक काउंटर आहे, यात्रा रजिस्ट्रेशन काउंटर कटरा. इथून तुम्हाला आधी RFID कार्ड घ्यावं लागतो त्यांच्याकडे. तुमची आयडेंटिटी प्रूफ द्यावी लागते, आधार कार्ड, पॅन कार्ड काय मीन्स त्यांना दाखवावं लागतं. आणि मग ते जे ID कार्ड देतात ते तुम्हाला कॅरी करावं लागतं तुमच्यासोबत. हे जे RFID कार्ड असतं त्यासाठी काय ते पैसे वगैरे घेत नाहीत, फ्री देतात, ते फ्री इश्यू करतात. आपण रिटर्न येताना त्यांना रिटर्न द्यावं लागतं ते RFID कार्ड. हे जे कार्ड असतं ते मॅन्डेटरी असतं. जर तुमच्याकडे हे कार्ड नसेल तर तुम्हाला एंट्रीच देणार नाही ते आत जाण्यासाठी. हे सिक्युरिटी रिझनसाठी असतं. थ्रू आउट दी यात्रा ते तुम्हाला ट्रॅक करू शकतात, म्हणून हे कार्ड मॅन्डेटरी असतं, हे कॅरी करावंच लागतं. तर यात्रा स्टार्ट करण्याआधी तुम्हाला RFID कार्ड घेणं मॅन्डेटरी आहे. आणि ह्याचे टायमिंग्स आहे रात्री 10 वाजेपर्यंत ते इश्यू करतात आणि मग 10 वाजता ते काउंटर क्लोज होतं आणि सकाळी परत 5 वाजता ओपन होतं. परत 5 ते 10 वाजेपर्यंत ते काउंटर ओपन राहतं. ही जी गर्दी तुम्ही बघताय ते कार्ड घेण्यासाठीच आहेत. सगळे लोक जाणार आहेत देवीच्या दर्शनाला आणि कार्ड लगेच भेटून जातं. एवढं काय वेळ वगैरे लागत नाही, लगेच इश्यू करतात ते. फायनली आता आम्ही रूमवरून इकडे आलो. यात्रेला जाण्याआधी हे कार्ड मॅन्डेटरी असतं, RFID कार्ड. हे कार्ड घ्यायचं आणि मग आपण भवनला जाणार. तर हे कार्ड आम्ही घेतलं आहे चौघांनी. आता इथून पुढे आपण दर्शनाला जाऊ. तर चला जाऊ. जय माता दी. बोलो
चलो चलो. प्रत्येक ठिकाणी उशीर होण्यासाठी कारणीभूत असलेली लोक. चेहरा दाखवा रे. हे काही दोघं इथं त्यांची पाण्यावरून भांडण चालू होतं. आज होईल ना रे सिया, आज होईल खाऊन. होईल होईल. थँक्यू बाळा. कसे आहेत तुझे मुलं? अँटिक आहे. सगळीकडे उशीर करतात. सकाळी 7-7:30ला बाहेर निघालोय. 10 वाजले तरी मुलं इथंच आहेत. यांना भूक लागते, यांना शी लागते, यांना शू लागते, सगळे लागते. सिया म्हणजे मम्मीच कामाला आले तिला चारायला. नाहीतर आज 12 वाजवणारच देतात. हा का भांडण चालू करत. मी पाच कशीला बघ. निराली आपली दुपारीचीच होणार. 1 मिनिटाचं कामाला अर्धा तास लागतो. तुम्हाला शूट साठी हे बनवलं बेटा. सचिन काठी घेत आहेत. चालत जायचंय. जर तुम्ही चालत जाणार असाल तर आधारासाठी काठी घ्यायची. प्राइस 20 रुपये आणि तुम्ही परत आणून दिली तर 10 रुपये रिटर्न. तू पण चालत जाणार आहे का? हॉर्सवर जाणार आहे. तिचं ठरलंय. अजून आम्ही स्टार्ट पण नाही केलं चालणं. ते आत्तापासूनच तिचे पाय दुखायला लागले. मग ते इनडायरेक्टली म्हणते मी चालणार नाहीये, मला घोड्यावर बसव. सो आम्ही बाणगंगापर्यंत आलो आणि आम्ही कॅमेरा आणला होता. तर कॅमेरा इकडे अलाउड नाही आहे. जर तुम्हीही इकडे येत असाल तर कॅमेरा आपल्या रूमवरच ठेवा, नका आणू, कारण इकडे अलाउ करत नाही. मोबाईल पण पुढे जाऊन आपण तिकडे लॉकरमध्ये ठेवूयात, पण कॅमेरा तर बिलकुलच अलाउड नाही आहे. तर आणू नका. आता आम्ही सचिनचं वेट करतोय, मी आणि सिया. सचिन आणि साई गेलेत. आता ते रूमवरच ठेवून येतील परत, कारण तेच सेफ आहे. सो आता ते येईपर्यंत वेट करू आणि ते आल्यानंतर आपण पुढे जाऊ. यार सिया म्हणते काय नुसतं फोटो फोटो. सिया तर आत्ताच थकली आहे. आता नेक्स्ट टाईमपासून घरी जायचं तुम्ही. त्यांना घरी ठेवणार आहे आता नेक्स्ट ट्रिपपासून, है ना? दिवस सुरुवात होण्याआधीच म्हणते माझे पाय दुखत आहेत, माझे हे दुखत आहे, माझं ते दुखत आहे. फायनली आता इथून एंट्री झालेली आहे आतमध्ये. हा भवनकडे जाणारा रस्ता. आता हा टोटल ट्रेक 14 किलोमीटरचा आहे. निराली जय माता दी. जय माता. साई थकला बाळा चालून. अजून तर काहीच नाही चाललं. हां काहीच नाही चाललं अजून. तरी थकला. तू पण थकली सिया? किती चालली? अरे किती चालली? थोडंच चालली. पिट्टू आहे सिया. तुझं पिट्टू आलं बघ. पिट्टू. सिया तू आता त्यात बसणार आहे. तर सचिन पिट्टूला घेऊन आले होते. ज्यांनी वैष्णोदेवी गेले असतील त्यांना माहिती असेल, अर्धकुंवारी जे आहे जे मध्ये येतं तिथपर्यंतच हे घोडेवाले आणि हे पिट्टूवाले यायला तयार होते. पण ॲक्च्युअल जे चढ आहे ना ते अर्धकुंवारी नंतरच आहे. खूप वरती आहे. टोटल ट्रेक हे 14 किलोमीटरचं आहे. तर ती यायला रेडी नव्हती. आता जे समोर तुम्ही ट्रॉलीज बघतायत ना ते म्हणजे ते दुकानवाले म्हणत होते की हे ट्रॉली तुम्ही घ्या आणि तुम्ही स्वतःच ढकलून घेऊन जावा. इथे आपलेच चालण्याचे वांदे, मुलांना कुठे ढकलून घेऊन जाऊ.
बाणगंगापासून आम्ही खूप पुढे चालत आलो होतो. त्याच्यानंतर आम्हाला हा घोडावाला जो आहे तो रेडी झाला होता भवनपर्यंत यायला, कारण बरेच लोक नाही म्हणत होते भवनपर्यंत आणि अर्धकुवारीपर्यंत घेण्यात काहीच अर्थ नव्हतं. तर मग हा भैया रेडी झाला होता आणि अजून एक घोडा होता आमच्यासोबत. असे 2 घोडे केले होते आम्ही. इथे रेट्सच्या बाबतीत स्कॅम आहे बरं का, ते आपण घेऊ नेक्स्ट व्लॉगमध्ये, कारण ते थोडंसं एक्सप्लेन करावं लागेल तुम्हाला समजण्यासाठी. तर चला हा व्लॉग पुढे कंटिन्यू करू. चालू आहे. निराली कसा चालू आहे? कुठे आहे तुमचा ओनर? निराली पुढेवाला परत गेला. सांग त्याला. तुझे दात दिसायला लागलेत. माझा मित्र चिंटू आहे. चिंटू तुला त्रास देईल. नाही देतो. बघितलं का तू माझं ऐकतोय? काय ऐकतोय तुझं तू? माझं सगळं ऐकतं. हे बघ ते मम्मीच्या घोड्याला केवढे फास्ट करतात. वजनाने घोडा थकला. निराली तोंड बघ इकडे. निराली तुलाच बसायचं होतं ना. घोडा पाहिजे. पालखी पालखी पिट्टू पिट्टू. आमचा घोडा नाचतोय, तुमचं नाही नाचत रे. घोड्याला त्याच्यासोबत घेऊन नाचो. हे साई गप. ऍक्च्युली हा रस्ता आहे ना खूप रिस्की आहे. हे दोऱ्या गळ्यालाही लागू शकतात लोकांच्या गाडीचा. हे घोडा चालवताना घोड्याच्या हाईट प्रमाणे गळ्याला लागण्याची शक्यता आहे. बघा इथे अशी पालखी सुद्धा असते. मोस्टली जे एजेड लोक असतात ते पालखीने जातात, लहान मुलं असतात ते पिट्टूने जातात, किंवा मग असे फॅमिली असेल तर आईवडिलांसोबत घोड्यावर बसून लहान मुलंही जातात. असं पिट्टू असतं, घोडा, पालखी, असं वेगवेगळ्या प्रकारचा वे आहे जाण्यासाठी. आणि इवन रोपवे पण आहे जे भवन ते भैरवनाथ मंदिरपर्यंत आहे. आणि अर्धकुवारीला तुम्ही पोचाल ना तिथे दुसरा अजून एक रस्ता आहे जिथून तुम्हाला रोपवे भेटेल. खूप लोक चालत पण जातात. आम्हाला सुद्धा चालत जायचं होतं, पण प्रॉब्लेम हे होतं ना की खूप जास्त डिस्टन्स होतं आणि मुलांना एवढं चालणं पॉसिबल नाही आहे. आम्ही पिट्टू बघितले पण ते भवनपर्यंत यायला रेडी नव्हते. मग घोडाच बघितला आम्ही. मग सचिन म्हटले की आपण सुद्धा जाऊयात भवनपर्यंत, मग येताना आपण चालत येऊ. कसं वाटतं सिया? खूप मज्जा वाटते. अरे आमचा गेला. अरे हा बघा, हा तर आमचा घोडावाला आहे यार. हे तर ह्यांच्या घोड्यातच खूप इंटरेस्ट होतं, त्याला मागे मागेच चालायचं यार. आम्हाला तर असंच सोडून दिलेलं. निराली जाईल तसाच. निराली तुझ्या घोड्याला ओनर का नाहीये माहितीये का? का नाही माहितीये का? त्यांना पण माहितीये की आहे ना त्या बायका आहेत ना स्वतःच्या नवऱ्याला लगाम लावू शकतात, तर घोड्याला का नाही? क्या हो गया? भागा उसको. आता ऑलमोस्ट आम्ही किती 6 किलोमीटर वरती आलेलो आहे. अजून 7 किलोमीटर आलोय. अजून 5 किलोमीटर वरती जायचं आहे. तोपर्यंत निराली थकली आहे.
पाय दुखायला लागले. बसून आली आहे घोड्यावर, तरी पण पाय दुखतात. आणि बाय द वे हिच्या घोड्याला आहे ना मालकच नाहीये. त्या मालक आहे पण तो मालक तुमच्याच घोड्यावर. त्याला माहिती आहे लेडीज स्वतःच्या नवऱ्याला कंट्रोल करू शकतात, तर घोड्याला का नाही कंट्रोल करू शकणार. आणि वरती आमच्या घोड्याला म्हणतात पण आले घोड्या आले. आमच्या घोड्याला ते हे का टाकतंय बाटली, तसंच करायचं. प्लास्टिक. तो काय म्हणाला, भाई साहब आपके पास ये आखिरी चांस है, अगर घोड़ा भाग गया तो बीवी समझो भाग गई, अगर नहीं तो कुछ नहीं. मेरे को भगाते भगाते मेरा घोड़ा भाग गया लेकिन बीवी नहीं. म्हणून असे करतात बाबा. इथे पोचल्यानंतर घोड्यांसाठी हा रेस्ट टाईम होता. ऑलमोस्ट 30 ते 40 मिनिट इथे थांबलेलो. त्यांना खायला वगैरे दिलं, त्यांनी जरा आराम केला आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे निघालो. अरे बघा मी आणि सिया किती मागे राहिलोय आम्ही. हा बिचारा घोडा ना आजारी पडला होता. आम्ही चाललो होतो ऑन दी वे दिसलेला, खाली बसवलेलं त्याला काहीतरी झालं. तर हे चेकपोस्ट आलं ना की प्रत्येक वेळेस घोड्यावरून उतरायचं, चेकपोस्टवरून ते चेकिंग करतात आणि मग परत पुढे जायचं. ते बघा इथून भवन दिसतंय, दिसलं का तुम्हाला? जय माता दी. आता फायनली आता हॉर्स वरून उतरून इथून पुढे चालत जायचंय पूर्णपणे. इथून पुढे हॉर्स जात नाहीत. हॉर्सला या ठिकाणी थांबवलं जातं फक्त. आता इथून पुढे चालत जायचंय मंदिरापर्यंत चालत. पोनीवरची राईड संपली. आता हा पूर्णपणे चालत जायचा रस्ता. फायनली चला भवन दिसतंय. जय माता दी. जय करा शेरावाली दा. बोल साचे दरबार की जय. जोर से बोलो जय माता दी. सारे बोलो जय माता दी. आगे वाले जय माता दी, पीछे वाले जय माता दी. दिल से बोलो जय माता दी. बाण गंगा जय माता दी. पानी ठंडा जय माता दी. वैष्णव देवी जय माता दी. सबसे प्यारी जय माता दी. लगती न्यारी जय माता दी. बच्चे बोलो जय माता दी. साइश बोले जय माता दी. सिया बोले जय माता दी. तूने मुझे बुलाया शेरवालिए, मैं आया शेरवालिए. प्रवासानंतर शेवटी आपण पोहोचत आलो. हो ना, एवढी अडथळा आली मध्ये, किती आपण प्रॉब्लेम्स मधून आलो, फायनली पोहोचत आलो. येता येता किती परीक्षा घेतली देवीने आपली, तरी पण आपण आलो. इथून आम्ही प्रसाद वगैरे घेतला, चुंदडी घेतली जी आपण देवीला चढवतो ती चुंदडी, आणि हे प्रसाद वगैरे इथून घेतला आणि मग आम्ही पुढे गेलो. तर इथून एंट्री होती आतमध्ये, इथून जायचं होतं. गर्दी बघू शकता तुम्ही, गर्दी होती. पण आमच्याकडे मोबाईल होता, अजून लेदरची काय वस्तू असेल तर तुम्ही आतमध्ये नाही घेऊन जाऊ शकत. इवन बेल्ट नाही घेऊन जाऊ शकत. तर ते सगळं तुम्हाला आधी लॉकरमध्ये ठेवावं लागतं आणि लॉकरमध्ये तुम्ही ते सबमिट केल्यानंतरच आतमध्ये तुम्ही एंट्री करू शकता. आतमध्ये पण 2 ते 3 वेळा तुमची चेकिंग होते मेन गुफाच्या आत जाण्याआधी. कौन सा लॉकर मेरा गर्दी बघताय तुम्ही. आमचे दर्शन झाले, खूप छान दर्शन झाले. इव्हन आम्ही 2दा दर्शन घेतले, कारण पहिल्यांदा दर्शन घेतले तर
असं वाटत होतं व्यवस्थित नाही झाले, कारण आपण एवढ्या लांबून येतो आणि ते इतक्या पटपट पुढे ढकलतात ना की अरे जावा पुढे जावा पुढे जावा, खूप गर्दी असते. तरी आम्ही जेव्हा आलो तेव्हा एवढी गर्दी नव्हती, खूप कमी गर्दी होती आणि खूप छान दर्शन झाले. आता आम्ही एक्झिट करतोय इथून, तर खूप लांबपर्यंत लाईन आहे आणि मूव्हिंगसुद्धा नाही आहे की चला मूव्हिंग लाईन असेल तर ठीक आहे, सगळे तसेच थांबून आहेत लाईनीत. तर देवीनी परीक्षा नक्कीच घेतली आमची, पण दर्शनही तेवढेच चांगले दिले. टाइम 7:20. तर आत्ता आम्ही निघालो आहे भैरवदादाचे दर्शन घ्यायला. असं म्हटलं जातं की भैरवदादाचे दर्शन घेणं कंपल्सरी आहे. जर तुम्ही दर्शन नाही घेतले तर ही तुमची यात्रा इनकम्प्लीट असेल. तर देवीच्या दर्शनानंतर हे दर्शन घेणं कंपल्सरी आहे. तर इथे कसं ना बॅटरी कार आहे, भेटेल तुम्हाला भवन ते भैरवनाथपर्यंत, पण ती 5 वाजता बंद होऊन जाते संध्याकाळी. ते नेक्स्ट डे 10 वाजता ओपन होते. तर आम्हाला उशीर झाला होता म्हणून ती बंद झाली होती, तर आम्हाला चालत जावं लागलं वरपर्यंत. परी पण चालली आहे, मग अख्ख्या पायऱ्या चालली आहे परी. कसं वाटतं निराली? अरे नाही सांगू शकत. तर तुम्ही बघू शकता हे भैरवनाथच्या इथे एवढी गर्दी होती, पण ठीक आहे, आरती चालू होती म्हणून ही लाईन स्टॉप होती. आणि जसं त्यांनी दर्शनासाठी ओपन केलं त्याच्यानंतर ही लाईन मूव्हिंग झाली, तर पटकनच दर्शन झाले आणि भैरवदादांचे पण खूप छान दर्शन झाले, खूप छान. आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता म्हणून शूट नाही केलं. गर्दी खूप जास्त आहे. तर चला, जय माता तिचं नाव घेऊन चला चालत. आम्ही ज्या वेळी जात होतो त्यावेळी न घोडे होते, पिट्टू भेटलं ना काही नाही. तर आम्ही तर ठरवलंच होतं आधी की आपण जाताना चालत जाऊयात, निदान वरती येताना आपण घोड्यावर आलो तर जाताना तरी चालत जाऊयात. पण ॲटलिस्ट मुलांना पिट्टू भेटायला हवं होतं, तर मुलांना भेटलं नाही तिथून. तर सचिनने भैरवनाथ ते अर्धकुवारीपर्यंत सियाला असंच उचलून घेतलं होतं. चालत चाललोय आता. आमचे भैरवनाथचे पण दर्शन खूप छान झाले. आता भैरवनाथ कटरा चालत जाणार आहे. सियाची बघा कशी मज्जा आहे. सिया तिच्या पप्पाच्या खांद्यावर बसून मस्त चालली आहे, मस्त एकदम एन्जॉय करून चालली आहे. नाही आता चालत नेमकं तिथे जायचं, कुठे जायचं ते माहित नाही. हा चालत आले. टायर पंक्चर झाली ना. आता तिथे जायचंय खाली. महाप्रसाद आले, प्रसाद हॉल. निराली कुठे आलीस? निराली रात्रीचे 11 वाजले. किती वाजले? 11 ना, 11:15. आणि अजून चढाई उतरतंय ना अजून. हो, सकाळी 10:30ला चढायला चालू केला होता. बसा बसा बसा. हे असं सगळे थकलेले आहेत. रात्रीचे ऑलमोस्ट 12 वाजले झालेत, तरीही आम्ही चालतोय. साई सिया पण चालतायत आणि सकाळच्या दर्शनासाठी जाणारी लोक.
बापरे, पूर्ण ताकदच गेली होती. म्हणजे पाय तर चालतच नव्हते, कसे बसे ते 12:15 पाऊल पडत वाजलेत. होते. आणि फक्त आम्ही एकच आणि प्रार्थना आम्ही करत चालतोय होतो की यार साई सियाला पिट्टू भेटलं पाहिजे. वरती घोडा ना भेटला ना पिट्टू भेटला. आता अर्धकुवारीला गेल्यानंतर पिट्टू भेटेल, मग साई सिया खुश होतील का नाही. सिया पिट्टू साठी चालली ना तू इकडे? कोणाकोणाला पिट्टू हवाय? हा चला 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 पटकन पिट्टू येईल. असंच मुलांना बोलत बोलत घेऊन आलो इथपर्यंत. अजून चालायचंय. होय, हे काय रान मांजर आहे हे बघा ना. आम्हाला कोल्हा पण दिसला होता वरती. आणि हे बघा रान मांजर आणि माकड तर एवढे आहे तिकडे. बापरे, तुमच्या हातात पिशवी वगैरे असेल ना तर ते घेऊन जातात. तर जे पिशवी वगैरे इन केस तुमच्या हातात असेल तर प्लीज तुमच्या बॅगमध्ये वगैरे ठेवून द्या. बॅगवर पण उड्या मारतात ते, तर सांभाळून जायचं एवढंच. जेव्हा इकडे येतो, कारण की आता अर्धकुवारीला आपल्याला दर्शन घेता येत नाही, कारण की बराच वेळ जातो. एक ग्रुप झाल्यानंतर आपला नंबर आहे पण साधारण 1-2 दिवस निघून जातात. सो मग इथे रूम घेतलीच ना आपण जवळपास त्याच्यात शैलीपुत्री किंवा बाकी कोणते भवन आहेत, शीतला भवन, तर अशा ठिकाणी रूम घेतले. नंबर आला की आपल्याला पटकन जाता येतं, म्हणजे बाकीचा त्रास होत नाही असं बाहेर थांबणं वगैरे. नक्कीच बघा, ट्राय करून. फायनली आम्ही अर्धकुवारीला पोचलो होतो. जीवात जीव आला थोडासा की चला मुलांना काहीतरी भेटेल इथून. आणि हे बघा तुम्ही भीड बघू शकता, खूप जास्त गर्दी होती अर्धकुवारीच्या इथे. आणि इकडे दर्शन घेण्यासाठी तुमचे 2 ते 3 दिवस जाऊ शकतात. आता काहीतरी मी आली होती ॲक्च्युली इथे 2006 का 2007मध्ये, तेव्हा असं काही नव्हतं. पण आता हे लोक एक ग्रुप फॉर्म करतात आणि एक ग्रुपला आत पाठवतात दर्शनासाठी. तर त्यामुळे इकडचे लोक म्हणतात की 2 ते 3 दिवस जातात दर्शनासाठी. तर तुम्हाला हे दर्शन घ्यायचे असेल तर स्टे करावं लागेल. प्रत्येक सगळी टोटल अशी कम्प्लिटली थकून गेले ॲक्च्युली, खूपच जास्त. ये फायनली साईश आणि सियाला पिट्टू भेटला. त्यांच्यापेक्षा जास्त आनंद आम्हाला होत होता, कारण आम्हालाच कसं तरी वाटत होतं की ते एवढे चालत होते. तर बिल केलं आम्ही, पिट्टू केले आणि दोघांना बसवलं. दोघेही लगेचच झोपून गेले होते त्याच्यातच. त्यांना बसवलं ना की आपले पाऊल ऑटोमॅटिकली नाही का चालायला लागले की चला. ते ह्यांचं पण एक टेन्शन होतं की आपल्याला असं वाटतं की अरे मुलंसुद्धा एवढे चालत आहेत. तर थोडीशी एनर्जी आली चालण्यात. आणि चला आता अर्धकुवारी टू कटरा जायचं आहे. साईशाला पिट्टू केले, पिट्टू नाही. हाय साईश, हाय. खुश करणे राहिली. अर्ध टेन्शन गेलं खरंच मुलांना. ते पिट्टू भेटतात, थोडी ताकद. पळ निराली, पळ. आज निराली किती जाड होत चालली आहे. निराली, रस्ता पॅक झालाय तुझ्या जाडेपणामुळे. पळ, गेले गेले, पळ. आणि मुलाची काळजी आहे की नाही? पळ पळ पटकन, पळ पळ. ये भी सो गया ना? सो गए इन दोनों. दोन्ही झोपले. तर इथे ना हे मसाज भेटतो आपल्याला, फूट मसाज, बॉडी मसाज. 30 रुपयालाच असतो फक्त. पण बिलीव मी, हे घेतल्याने ना 0.1% सुद्धा फरक पडत नाही. तर ना इधर से
रात्रीचे 2 वाजले होते तरी आम्ही चालतच होतो आणि इतक्या जोरजोरात वारा सुटला होता, असं वाटत होतं की खूप जोरात पाऊस येणार आहे. थोडे थोडे थेंबसुद्धा पडत होते पण जोरात नाही पडला पाऊस, थँक गॉड. इथून आता RFID कार्ड जमा करायची मिळाली. फायनली ट्रिप सक्सेसफुल. दर्शन व्यवस्थित झालं. हो गए कार्ड जमा. 4 हो गया. आणि ह्या प्रकारे एक्झिट दर्शन देवीचं झालं. निघाली तिथे जाऊन आलीस ना. ते सगळं फिरलेलं आहे आपण. तर तुम्ही बघू शकता किती टॉपवर गेलेलो आम्ही आणि फक्त चालत आलो. म्हणजे वर चढताना पण भवन टू भैरवनाथ आम्ही गेलो होतो, चालत चढलो आणि तिथून पूर्ण खालपर्यंत चालत आलो. पाय तर असे दुखत आहेत, बापरे विचारू नका, खूप जास्त पाय दुखत आहेत. पण दर्शन मात्र 1 नंबर झाले, खूप छान दर्शन झाले. तर अशा प्रकारे डे 1ची टूर आमची, जे वैष्णोदेवी दर्शन होते ते खूप छान झाले. आणि पाय तर इतके दुखत आहेत ना, आम्हाला जवळपास 3 वाजले होते आमच्या रूमवर पोचायला. तर पाय खूप जास्त दुखत आहेत. आल्या आल्या आम्ही म्हणजे आम्हाला जे ते पिट्टूवाले होते ना त्यांनी सांगितलं होतं, जेव्हा तुम्ही पण इन फ्युचर जेव्हा जाल तर खाली आल्यानंतर ना गरम पाणी करा, मीठ टाका आणि पाय त्यात ठेवा गरम पाण्यात आणि मग नंतर थोडंसं तेल लावा. आणि आम्ही एक कॉम्बी फ्लेम पण खाऊन घेतली होती, ती तर सोबतच असते आमच्या कॉम्बी फ्लेम. तर त्याने थोडासा फरक पडला. आणि आज पण जे 2nd डेचं आमचं जे प्लॅन होतं, शिवखोडी जायचं होतं आम्हाला, धनसर जायचं होतं, हे जे कटरा साईटसिंग आहे ती करायची होती, पण बिलकुलच ताकद नाही आहे. कारण इथून पुढच्या टूरसाठी पण थोडीशी ताकद पाहिजे. तर आम्ही 2nd डे पूर्ण रेस्ट केला. तर अशा प्रकारे आमचे खूप छान दर्शन झाले डे 1चे. तुम्हाला कसे वाटले, हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला, आणि तुम्हाला जर जायचं असेल किंवा जात असाल तुम्ही आणि काही क्वेरीज असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आम्ही नक्की उत्तर देऊ. तर हा ब्लॉग कसा वाटला, ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, खूप सारं प्रेम द्या. तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात आणि लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर, बाय बाय.